नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा, कादंबरी, नाटक, कथा, लोकसाहित्य, चरित्र, वैचारिक साहित्य आणि ग्रामीण साहित्य या संकल्पनांचा परिचय करून घेतला आहे. आता 2021-22 या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना या उपक्रमाअंतर्गतच्या विशेष भागात आपणाला साहित्य या संकल्पनेचा खास परिचय करून घ्यायचा आहे. आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत वक्ते, लेखक, स्तंभलेखक, समीक्षक व संपादक अशा बहुविध भूमिकांमध्ये परिचित असलेले डॉक्टर केदार काळवणे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे झाले असून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत ते सर्वद्वितीय आलेले आहेत. ग्रामीण साहित्याच्या आकलनाचा पुनर्विचार या विषयावर त्यांनी PhD पदवी संपादन केली असून आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यता दिलेले मराठी विषयाचे PhD मार्गदर्शकही आहेत. त्यांचे ग्रामीण साहित्य, संकल्पना आणि समीक्षा व कल आणि कस हे समीक्षा विषयक ग्रंथ प्रकाशित झाले असून अनिवार्य मराठी व्याकरण लेखन व आकलन या ग्रंथाचे त्यांनी सहलेखन केले आहे. तर विचार किरण या दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या समग्र अग्रलेखांच्या 10 खंडांच्या प्रकल्प संपादनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. दैनिक लोकमत, सकाळ, लोकसत्ता, सामना, आपलं महानगर, महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात आणि पंचधारा, प्रतिष्ठान, परिवर्तनाचा वाटसरू, अक्षरगाथा, अक्षर वाङ्मय, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, समाज प्रबोधन पत्रिका, आमची श्रीवाणी, तिफण आदी वाङ्मयीन नियतकालिके व काही संपादित ग्रंथातून त्यांचे महत्त्वाचे साहित्यविषयक लेखन प्रसिद्ध झाले आहे. काही नियतकालिके व ग्रंथ संपादनात त्यांचा सक्रिय सहभाग असून अनेक चर्चासत्रांमधून त्यांनी शोधनिबंध वाचन केले आहे. परिवर्तनवादी, लोकशाहीवादी विचारांशी घट्ट बांधिलकी हे त्यांच्या भूमिकेचे ठळक वैशिष्ट्य असून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्याचे चिंतक म्हणूनही ते परिचित आहेत. समकालीन साहित्य आणि साठोत्तरी साहित्य प्रवाह हे त्यांच्या अभ्यासाचे प्रांत असून सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून साहित्याचा अन्वयार्थ शोधणारे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या बहुविध योगदानाबद्दल त्यांना शिवपूर प्रतिष्ठानचा छत्रपती संभाजी महाराज युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा मान्यवर अभ्यासकाचे आमच्या उपक्रमाशी जोडले जाणे आनंददायी आहे. आज आणि उद्या अशा 2 भागात साहित्य समजून घेताना या विषयावर त्यांनी केलेल्या मांडणीचे आपण स्वागत करूया. मित्रहो, नमस्कार. यशवंत महाविद्यालय नांदेडचा मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने परिचय साहित्य संकल्पनांचा या उपक्रमात आपण पहिल्या भागात साहित्य समजून घेताना या विषयाच्या अनुषंगाने माझी मांडणी ऐकलेली आहे. या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला हाच विषय पुढे घेऊन जायचा आहे. हा विषय पुढे घेऊन जात असताना साहित्य आणि समाज असं एक सूत्र माझ्या डोळ्यासमोर आहे. साहित्य आणि समाज यांचं जे परस्पर नातं आहे ते समजून घेण्याचा एक प्रयत्न या पुढच्या विवेचनामध्ये आपल्याला करायचा आहे. साहित्य आणि समाज यांच्या अनुबंधाच्या संबंधी जगभरातल्या साहित्याच्या अभ्यासकांनी, भारतीय साहित्याच्या अभ्यासकांनी आणि मराठीमध्ये सुद्धा विपुल अशा प्रकारची एक चर्चा जी आहे
ती झालेली आपल्याला दिसते. या सगळ्या चर्चेतून साहित्य ही एक सामाजिक संस्था असते आणि त्या समाजाची जी भाषा आहे ती भाषा या साहित्याचं माध्यम असतं. साहित्याचा संबंध हा मानवी जीवनाशी असतो. मानवी जगण्याचं जीवनाचं प्रतिनिधित्व किंवा समाजाचं प्रतिनिधित्व जे आहे ते साहित्य करत असतं. अशा प्रकारचा एक आशय जो आहे तो सर्वच अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे आणि तो बरोबर आहे. समाजामध्ये असणाऱ्या इतर ज्या सामाजिक संस्था आहेत, मग ती धर्मसंस्था असेल, राज्यसंस्था असेल, विवाह संस्था असेल किंवा अजून इतर कोणत्या अन्य प्रकारच्या संस्था असतील, त्याच प्रकारे साहित्य ही सुद्धा एक संस्था आहे आणि त्या समाजामध्ये बोलली जाणारी जी भाषा आहे ती भाषा या साहित्याचं आविष्कार माध्यम आहे. साहित्य समाजातील सर्व प्रकारच्या संदर्भांना, सर्व प्रकारच्या आशयाला प्रकट करत असते, व्यक्त करत असते. साहित्य आणि समाज यांचं जे नातं आहे हे सेंद्रिय स्वरूपाचं असतं. म्हणजे साहित्य आणि समाज यांना वेगवेगळं किंवा सुटं करता येत नाही किंवा त्यांचा वेगवेगळा विचार जो आहे तो वेगवेगळा विचार आपल्याला करता येत नाही. इतकं हे नातं अगदी काय म्हणू आपण त्याला जवळचं असतं. साहित्यामधून लेखक जो अनुभव व्यक्त करतो, आपण पहिल्या भागात बघितलं की अनुभव हे ललित साहित्याचं आशयद्रव्य आहे. परंतु तो जो अनुभव आहे तो अनुभव कुठून येतो, तर तो अनुभव समाज जीवनातला असतो. समाज जीवनातला जो अनुभव आहे त्या अनुभवाला लेखक साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करत असतो, प्रकट करत असतो. चिरकालीन अशा प्रकारचं एक समाज प्रतिबिंब जे आहे ते साहित्यातून पडत असतं. साहित्य हे सामाजिक जे चलनवलन आहे त्याला आविष्कृत करत असतं. नागनाथ कोत्तापल्ले नावाचे मराठीमध्ये एक फार मोठे अभ्यासक आहेत, लेखक आहेत. समीक्षा आणि सर्जनशील लेखन अशा दोन्ही प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांचं एक विधान फार महत्त्वाचं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की साहित्य निर्मिती ही अधांतरी घडणारी गोष्ट असत नाही. साहित्य कृतीचा एक निर्माता असतो. त्या निर्मात्याला एक व्यक्तिमत्व असते आणि त्या व्यक्तिमत्वाच्या भोवती अफाट जनसमुदाय पसरलेला असतो. त्या जनसमुदायाची एक संस्कृती असते, एक अर्थव्यवस्थाही असते, धर्म आणि इतिहासही असतो. कधीकधी राजकीय चळवळी या जनसमुदायाला आकार देत असतात. एकंदरीत निर्मात्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते ती या साऱ्या घटकांमधून. मग हे व्यक्तिमत्व आपले व्यक्तिमत्व जपत जपत भोवतीच्या जीवनाचा विचार करीत असते. या विचारातून कधीकधी वाङ्मय कृतीचा संभव होत असतो. हे जे विधान आहे हे विधान साहित्य आणि समाज यांचा अनुबंध समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. साहित्य निर्मिती ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कोणत्या पोकळीत किंवा समाजाला बाजूला ठेवून ती घडत नसते, तर तिचा जो एक निर्माता असतो त्या निर्मात्याच्या भोवती एक समाज असतो. त्या समाजाची संस्कृती असते आणि त्या संस्कृतीनं, त्या समाजानं त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते घडवलेलं असतं आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचं प्रकटन, त्याने घेतलेले जे अनुभव आहे त्या अनुभवाचा आविष्कार हा तो साहित्यातून करत असतो. मला वाटतं साहित्य आणि समाज यांचं नातं समजून घेण्याच्या दृष्टीनं हे जे विधान आहे ते फार महत्त्वाचं आहे.
की समाजात असणाऱ्या ज्या इतर सामाजिक व्यवस्था आहे, समाजामध्ये घडणारी सर्व प्रकारची स्थित्यंतरं आहे, समाजात घडणाऱ्या सर्व प्रकारच्या बाबी आहे, याचा काही एक संस्कार जो आहे तो लेखकावर झालेला असतो आणि त्या संस्काराचा प्रत्यय त्याच्या साहित्यकृतीमधून येताना आपल्याला दिसतो. म्हणून कलावंत साहित्यिक हा समाजाचा घटक आहे आणि समाजाचा अनुभवरूपी जे आशयद्रव्य आहे, आशय आहे, तो आशय या लेखकाच्या लेखनातून प्रकट होत असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. भाषा ही सामाजिक वस्तू आहे आणि तीच भाषा या साहित्याचं माध्यम आहे, याचा निर्देश यापूर्वी मी केलेला आहे. तर साहित्य आणि समाज आणि त्याला जोडणारी जी भाषा आहे, यांचं एक सेंद्रिय स्वरूपाचं असं एक नातं जे आहे, ते नातं या साहित्य व्यवहारामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. जसं आपण बघितलं की एका विशिष्ट अशा समाजाचा लेखक हा घटक असतो आणि समाज ही जी संकल्पना आहे ही अत्यंत व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे. ही समाज नावाची संकल्पना ही एकसाची अशी नाही आहे, तर समाजात सुद्धा अनेक पोट समाज किंवा पोट समूह आणि त्या पोट समूहांची एक संस्कृती आहे. तर अशा एका कुठल्या तरी संस्कृतीचा घटक हा लेखक असतो. मग तो ग्रामीण संस्कृतीमधून आलेला लेखक असू शकतो, तो दलित समूहातून आलेला लेखक असू शकतो, तो एखाद्या महानगरातल्या कल्चरमधून किंवा संस्कृतीतून आलेला लेखक असू शकतो, किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी एखादी स्त्री लेखिका असू शकते. तर असे हे जे पोट समूह आहेत, पोट भेद आहेत किंवा पोट संस्कृती आहे, अशा कोणत्या तरी एका संस्कृतीचा भाग लेखक असतो आणि मग तो त्याच्या संस्कृतीनं त्याच्यावर जे संस्कार केलेले आहे त्या संस्काराचं कळत नकळत प्रतिबिंब त्याच्या लेखनामधून उमटत असतं. म्हणजे म्हणूनच आपल्याला असं लक्षात येईल की आनंद यादव नावाचे लेखक आहे की हे ग्राम संस्कृतीतून आलेले आहे आणि म्हणून त्यांचं लेखन जे आहे ते ग्रामीण जीवन, ग्रामीण समाज याचं आविष्करण करणार आहे. रारम बोराडे नावाचे मराठवाड्यातले ज्येष्ठ लेखक आहेत, त्यांच्या कथा कादंबऱ्या जर तुम्ही वाचल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की ते ग्रामीण परिसरातून किंवा ग्रामसंस्कृतीच्या संस्कारातून त्यांचं जे साहित्य आहे ते पुढे आलेलं आपल्याला दिसतं आणि ग्रामीण जगणं, ग्रामीण जीवनविश्व, ग्रामीण भावविश्व हे त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधून प्रकट झालेलं आपल्याला दिसेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, साहित्य आणि समाज यांचं नातं अत्यंत जवळचं आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा विचार जो आहे हा विचार कधीपासून साहित्यामध्ये प्रकट होतोय किंवा साहित्य समाजाचं जे प्रतिबिंब साहित्यातून पडतं ते कधीपासून पडतं. तर आपण प्राचीन काळापासून जर साहित्याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्या काळानुसार साहित्याची केंद्र बदललेली आहे. साहित्याचं केंद्र हे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळं राहिलेलं आहे. साहित्य आणि समाज यांना वेगळं करता येत नाही आणि साहित्यातून समाजाचं प्रकटीकरण केलं पाहिजे. समाजाचं जे अनुभव विश्व आहे किंवा समाजाचं जे लोकमानस आहे ते व्यक्त केलं पाहिजे. हा जो भाग आहे किंवा हा जो विचार आहे हा विचार अलीकडच्या काळातला आहे. परंतु प्राचीन काळापासून जर आपण विचार केला तर साहित्याचं केंद्र जे आहे ते केंद्र सतत बदलत आलेलं आपल्याला दिसतं. ही मानवाला साहित्य लेखनाचा किंवा भाषेचा जेव्हा शोध लागला तेव्हापासून साहित्याच्या आशयाचं केंद्र जे आहे ते केंद्र आजपर्यंत बदलत आलेलं आपल्याला दिसतं. जसं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, आदिम काळामध्ये ज्या प्रकारे मानवी संस्कृती अविकसित अशा प्रकारची होती आणि नंतरच्या काळामध्ये ही संस्कृती भाषेचा शोध असेल किंवा शेतीचा शोध असेल, अग्नीचा शोध असेल, अशा
शोधामुळे पुढे विकसित होत आलेली आहे, त्याच प्रकारे साहित्य आणि साहित्य संबंधीच्या ज्या धारणा आहे किंवा साहित्य संबंधीच्या ज्या कल्पना आहे त्यासुद्धा या लाखो वर्षाच्या दीर्घ वाटचालीमध्ये बदलत आलेल्या आहे असं आपल्या लक्षात येईल. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये साहित्याचं केंद्र हे निसर्ग होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे अगदी आदिम काळामध्ये, प्राचीन काळामध्ये साहित्याचं जे केंद्र आहे ते निसर्ग होतं. निसर्ग हाच साहित्याचा केंद्रबिंदू होता. त्या काळामध्ये निसर्गाबद्दलचं एक गूढ मानवी जीवनाबद्दल किंवा मानवी जगण्याबद्दल होतं, निसर्गाबद्दलचं गूढ होतं. आणि निसर्ग ही काहीतरी एक अज्ञात अशा प्रकारची शक्ती आहे, ताकद आहे, आणि म्हणून तिला केंद्रस्थानी ठेवून तिची गूढता समजून घेण्याच्या उद्देशातून प्रारंभीच्या काळामध्ये साहित्य लेखन झालेलं आपल्याला दिसतं आणि निसर्ग हा त्याचा केंद्रबिंदू होता. नंतरच्या काळामध्ये ईश्वर नावाची एक संकल्पना पुढे आलेली आहे की हा जो निसर्ग आहे हा निसर्ग गूढ आहे, अनाकलनीय आहे. निसर्गात ज्या घटना घडत आहेत त्याचा काही एक अर्थ जो आहे तो अर्थ आपल्याला लागत नाही आहे, आणि हा निसर्ग भयभीत करणारा सुद्धा आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे एक ईश्वर नावाची संकल्पना उदयाला आली की माणसाच्या भीतीतून ईश्वराचा जन्म झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रफिक झकिरिया नावाचे फार मोठे राजकारणी आणि अभ्यासक आपल्या मराठवाड्यात होऊन गेले. त्यांचं एक देवाच्या शोधात नावाचं एक पुस्तक आहे आणि त्या देवाच्या शोधात नावाच्या दीर्घ अशा ग्रंथामधून त्यांनी ईश्वराचा शोध घेतलेला आहे, देवाचा शोध घेतलेला आहे. तर त्यांनी सुद्धा त्या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे की देवाची निर्मिती किंवा ईश्वराची निर्मिती जी आहे ही माणसाच्या भीतीतून झालेली आहे किंवा निसर्गाच्या गूढतेमुळे झालेली आहे. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये जो ईश्वर आहे तो ईश्वर साहित्याच्या केंद्रस्थानी आलेला आपल्याला दिसतो. त्यातून मग यातू विद्या निर्माण झाल्या. स रा गाडगीळ नावाचे नांदेडचेच एक पीपल्स कॉलेजचे महत्त्वाचे अभ्यासक होते आणि त्यांचं लोकायत नावाचं एक पुस्तक आहे. ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला यातू विद्या ही जी संकल्पना आहे ती संकल्पना लक्षात येईल. तर हे ईश्वर जे आहे ते ईश्वर या काळामध्ये साहित्याच्या केंद्रस्थानी आलेलं आहे. काय कारण आहे त्याचं? तर ईश्वराच्या निर्मितीचं कारण ही भीती आहे की निसर्गामध्ये ज्या अनाकलनीय घटना घडत आहेत त्या घटनांच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची एखादी दैवी शक्ती असली पाहिजे, अशा प्रकारची एक धारणा जी आहे ती त्या काळामध्ये माणसाची झाली. आणि मग त्यातून ईश्वर पुढे आला आणि ईश्वराला साहित्याच्या केंद्रस्थानी आणलं गेलं. त्याच काळामध्ये शेतीचा शोधसुद्धा लागलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शेतीचा शोध जो आहे त्या शेतीच्या शोधानं मानवी संस्कृतीमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणलेला आहे. आणि हा शोध जो आहे तो स्त्रियांनी लावलेला आहे. अशा प्रकारचा एक संशोधन मानवशास्त्रज्ञांनी पुढे आणलेलं आहे. तर या सगळ्या काळामध्ये ईश्वर शरणता जी आहे त्या ईश्वर शरणतेतून साहित्याचा आविष्कार जो आहे तो झालेला आपल्याला दिसतो. पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मानवी संस्कृतीचा विकास होत आलेला होता, म्हणजे शेतीचा शोध लागला, शेतीच्या शोधानंतर त्या शेतीभोवती एक वस्ती निर्माण झाली, मग एक घरांची एक संकल्पना पुढे आली, मग समूहाची एक संकल्पना आली, सामाजिक संकेताची एक व्यवस्था निर्माण होत गेली, धर्म नावाची संकल्पना उदयाला आली, राज्यव्यवस्था नावाची संकल्पना उदयाला आली. तर असा हा जो राज्य व्यवस्था आणि त्याचा जो प्रमुख आहे राजा, याला पुढच्या काळामध्ये साहित्याच्या केंद्रस्थानी आणलं गेलेलं आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की माणूस स्वतःच नवीन व्यवस्था निर्माण करत असतो, पुन्हा ती मोडत असतो, पुन्हा नवी व्यवस्था आणत असतो. या प्रक्रियेमध्ये मानवी जीवन प्रवासामध्ये अशा अनेक स्थित्यंतर, अशा अनेक घटना घडामोडी ज्या आहेत त्या
घडलेले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे राज्यव्यवस्था नावाची एक व्यवस्था जी आहे ती माणसानं निर्माण केली. आणि त्या राजसत्तेचा प्रमुख हा अनेक वर्ष हा राजा होता. म्हणजे अगदी आपल्या लोकशाही व्यवस्था जी आहे 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था स्थापन होण्याच्या पूर्वी दीर्घकाळ आपल्या या प्रदेशावर राजा आणि त्याचं राज्य अशा प्रकारची एक राज्यव्यवस्था जी आहे ती होती. तर हा राजा जो आहे हा राजा दीर्घकाळ साहित्याच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. नंतरच्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये चौथं जे केंद्र आहे साहित्याचं ते भक्ती राहिलेलं आहे. भक्ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मध्ययुगीन काळामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय जे आहेत ते संप्रदाय निर्माण झालेले होते. आणि या संप्रदायांनी एक अध्यात्माची शिकवण जी आहे ती अध्यात्माची शिकवण इथल्या जनसामान्य माणसाला दिली आणि त्यांचं प्रबोधन केलं. तर अशी भक्ती आणि अध्यात्म अशा प्रकारचं एक केंद्र हे मध्ययुगीन काळामध्ये साहित्याचं राहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदायाचं लेखन घेतलं किंवा उत्तर भारतामधले जे हिंदीतलं लेखन आहे ते जरी घेतलं तरी तुमच्या असं लक्षात येईल की भक्ती हा या लेखनाचं केंद्रस्थान राहिलेलं आहे. पुढे 19व्या शतकामध्ये एक जगभर एक औद्योगिक अशा प्रकारची एक क्रांती जी आहे ती क्रांती घडून आली. आणि त्या क्रांतीचा परिणाम म्हणजे की त्या देशाच्या अजेंड्यावर राष्ट्र आणि प्रदेश हे प्रमुख स्थानी आले. आणि पर्यायानं साहित्यातसुद्धा राष्ट्र जे आहे ते राष्ट्र 19व्या शतकामध्ये केंद्रस्थानी आलेलं आपल्याला दिसतं. राष्ट्राकडे एका माणूस शोधक नजरेनं या सगळ्या काळामध्ये पाहायला लागला. आणि राष्ट्रातील जी माणसं आहेत त्या माणसाचं जे जगणं आहे त्यातल्या जगण्यातले जे विसंगती आहे हे सगळं जे आहे किंवा त्या राष्ट्राचे प्रश्न असतील त्या राष्ट्राच्या समस्या असतील त्याचं वास्तव असेल हे जे आहे हे 19व्या शतकामध्ये केंद्रस्थानी आलेलं आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की 1960 नंतर आपल्याकडे साहित्याच्या केंद्रस्थानी हा माणूस आलेला दिसतो. माणूस त्याच्या भावभावना त्याचं जगणं त्याचं म्हणणं जे आहे किंवा माणूस म्हणून असणारं त्याचं महत्त्व जे आहे ते महत्त्व साहित्याला वाटायला लागलं. आणि मराठीमध्ये 1960 नंतर माणूस जे आहे माणसाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याची सुरुवात 19व्या शतकापासूनच झालेली होती. परंतु ते राष्ट्र केंद्रस्थानी होतं आणि त्या राष्ट्रामध्ये असणारा जनसमुदाय आणि लोक हे त्याच्या केंद्रस्थानी होते. परंतु 1960 नंतर एकूणच साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आलेला आपल्याला दिसतो. भारतातले शरद बाबू जे आहेत ते शरद बाबू यांनी पहिल्यांदा स्त्रियांच्या यातनेला केंद्रस्थानी आणलेलं आपल्याला दिसेल. किंवा प्रेमचंदासारखा लेखक आहे त्या प्रेमचंदानं पहिल्यांदा लेखकाचे जे प्रश्न आहे ते कलात्मक पातळीवरून मांडलेले दिसतील किंवा लेखकाला माणूस म्हणून समजून घेतलेलं दिसेल. किंवा 19व्या शतकातच महात्मा ज्योतिराव फुले हे जे आहेत हे पहिल्यांदा माणूस ही जी संकल्पना आहे त्या माणसाला महत्त्व देताना आपल्याला दिसतात. माणूस हा त्यांच्या एकूण कार्याचा त्यांच्या लेखनाचा आस्थेचा भाग आपल्याला दिसतो. आणि म्हणून ज्या विषमता आहे त्या विषमतेला कडाडून विरोध करण्याचा एक प्रयत्न जो आहे तो त्यांनी आपल्या कार्यातून केलेला आहे लेखनातून केलेला आहे. तर 19व्या शतकामध्ये हे जे प्रयत्न होते त्याचा एक विस्तार जो आहे तो विस्तार 1960 नंतर आपल्याकडे झालेला दिसतो. आणि माणूस जो आहे त्या माणसाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणलेला आहे. आणि म्हणूनच मराठीमध्ये 1960 नंतर वेगवेगळ्या जीवनाचं प्रतिनिधित्व करणारे जे काही वाङ्मयीन प्रवाह निर्माण झालेले आहे त्याच्या मुळाशी
ही गोष्ट आहे की माणूस ही संकल्पना जी आहे याला या काळामध्ये महत्त्व आलेलं आहे. मग दलित समाज असेल, ग्रामीण समाज असेल, स्त्रिया असतील, आदिवासी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या सगळ्या समाजातले जे लेखक आहे ते लेखक आपलं जे म्हणणं आहे, सांगणं आहे ते साहित्यातून या काळामध्ये मांडायला लागलेले आहे. तर या साहित्यानं काय केलं, दलित, पीडित, शोषित, वंचित अशा प्रकारचे जे समूह आहे त्या समूहांचे प्रश्न जे आहे ते प्रश्न ठळक करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. साहित्य ही परिवर्तनाची, साहित्य ही संस्काराची किंवा साहित्य हे प्रबोधनाचं फार महत्त्वाचं माध्यम आहे. आपल्याकडे साहित्य हे जीवनासाठी असतं की साहित्य कलेसाठी असतं, अशा प्रकारचे वाद जे आहे ते वाद झडलेले आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या देशाची जी समाजव्यवस्था आहे या समाजव्यवस्थेवर दीर्घकाळ अभिजन जी संस्कृती आहे, जी मुठभर ज्यांची संख्या कमी आहे अशी जी अभिजन संस्कृती आहे त्या अभिजन संस्कृतीच्या ताब्यामध्ये हा सगळा समाज असल्यामुळे साहित्य आणि समाज यांचं काही नातं नसतं. साहित्य ही एक कला आहे आणि ती निखळ मनोरंजनासाठी असते, ती स्वायत्त असते, तिचा आणि समाजाचा काही एक संबंध नसतो. अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती आपल्या हितसंबंधासाठी किंवा आपले हितसंबंध टिकून राहावे यासाठी या अभिजन समूहानं घेतलेले आपल्याला दिसतात. परंतु लोकशाही व्यवस्था आपल्या देशामध्ये आल्यानंतर आणि जो वेगवेगळ्या स्तरातला जो माणूस आहे तो शिक्षित होऊन पुढे आल्यानंतर त्यानं आपलं जे म्हणणं आहे ते म्हणणं साहित्यातून मांडलं आणि त्यांना हे सांगितलं की साहित्य हे स्वायत्त नसतं, तर साहित्य ही साहित्याचा संबंध जीवनाशी असतो आणि साहित्य ही जीवनाची निर्मिती असते, साहित्य हे जीवनाचं आविष्करण करत असतं, साहित्य हे प्रश्न मांडत असतं, साहित्य हे जीवनामध्ये भूमिका घेत असतं आणि साहित्य हे परिवर्तन घडवून आणत असतं. अशा प्रकारची एक भूमिका या सगळ्या यांना केलेली आपल्याला दिसते. तर साहित्याची ही जी भूमिका आहे ही भूमिका 1960 नंतरच निर्माण झाली का, की साहित्यानं प्रबोधन केलं पाहिजे, साहित्यानं समाजाला संस्कारित केलं पाहिजे, साहित्यानं समाजमन घडवलं पाहिजे, तर हे तसं नाही आहे. तर हे अगदी अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये हे घडत आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला रामायण आणि महाभारत ही जी महाकाव्य आहेत या महाकाव्याचा भारतीय समाजावर प्रचंड असा प्रकारचा एक प्रभाव जो आहे तो दिसेल. ज्या माणसांनी रामायण महाभारत वाचलेलं आहे किंवा ज्यांनी वाचलेलं नाही अशा सुद्धा लोकांवर त्याचा एक प्रभाव जो आहे तो प्रभाव पडलेला आपल्याला दिसेल. म्हणजे आज ज्या प्रकारे आपण भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे, भारतीय संविधान आणि त्या संविधानानुसार आपला देश चाललेला आहे किंवा भारतीय राज्यघटना आणि त्या राज्यघटनेनुसार देश चाललेला आहे. ही जी राज्यघटना आहे ही राज्यघटना या देशातल्या 130 कोटी लोकांनी वाचलेली आहे किंवा त्याने वाचलेली आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. पण ही राज्यघटना सगळ्यांनी वाचलेली जरी नसली तरी त्या राज्यघटनेतले जे नियम आहे, त्या राज्यघटनेतले जे तत्त्व आहेत त्या तत्वांचं पालन आपण करत असतो. त्याच प्रकारे रामायण आणि महाभारत जे आहे या महाकाव्यानं भारतीयांची जी दृष्टी आहे ती दृष्टी बदललेली आपल्याला दिसेल. त्याच पद्धतीनं ज्या गोष्टी आहेत, ज्या लोककथा आहे, पंचतंत्रमधील असतील किंवा जातक कथा असतील, याने सुद्धा भारतीय माणसाला घडवण्याचं, त्याला काही एक नैतिक मूल्य देऊन संस्कारित करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसेल. मगाशी ज्या वारकरी संप्रदायाचा किंवा ज्या भक्ती चळवळीचा उल्लेख केलेला आहे, ही भक्ती चळवळसुद्धा काय करते तर ही भक्ती चळवळ त्या काळातलं जे समाजमन आहे त्या समाजमनाला एक संस्कारित करण्याचा प्रयत्न करतं आणि नैतिक मूल्य जी आहे त्या नैतिक मूल्य समाजाला देण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतं. युरोपमध्ये सुद्धा एक इलियट नावाचं महाकाव्य आहे आणि हे महाकाव्याचा प्रभाव त्या युरोपवर आपल्याला दिसेल. तर
आज अशी भूमिका साहित्याची तयार झालेली आहे की कलेसाठी कला नसते, तर कला ही जीवनासाठी असते, ती स्वायत्त नसते. मनोरंजन हा जरी तिचा काही एक अनुषंगिक प्रयोजन असलं तरी मनोरंजन एवढ्याच प्रयोजनासाठी, रंजन एवढ्याच प्रयोजनासाठी साहित्याची निर्मिती होत नाही, तर साहित्य हे जीवनासाठी असतं आणि ते जीवनाचं आविष्करण करत असतं, जीवनाला संस्कारित करत पुढे घेऊन जात असतं. अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती भूमिका आज साहित्यामध्ये रूढ झालेली असते. साहित्य काय करत असतं, तर आपण सुरुवातीला उल्लेख करताना असं म्हटलेलं आहे की साहित्य आणि समाज यांचं नातं हे सेंद्रिय स्वरूपाचं असतं. मग त्या त्या काळातला जो लेखक आहे तो लेखक आपल्या अवतीभोवतीचं जे जग आहे, आपल्या अवतीभोवतीचे जे प्रश्न आहे ते प्रश्न आपल्या लेखनामधून मांडत असतो. आपलं जे लेखन आहे त्या लेखनामधून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे असं जे एक समकालीन जे वास्तव आहे, आपल्या भोवतीचं जे वास्तव आहे ते वास्तव लेखक आपल्या लेखनातून मांडत असतो. म्हणजे अगदी मध्ययुगीन काळातलं जर काही वास्तव तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याचे काही संदर्भ तुम्हाला लीळाचरित्र नावाचा जो ग्रंथ आहे माईम भटांचा, तर त्या लीळाचरित्रामध्ये तुम्हाला त्या त्या काळातले काही संदर्भ जे आहे ते संदर्भ मिळू शकतात. अलीकडच्या काळामध्ये 1990 नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहे त्या आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे आणि ह्या ज्या आत्महत्या आहे या आत्महत्येचं वास्तव जे आहे त्या वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न अनेक लेखकांनी केलेला दिसतो. मराठीमध्ये सदानंद देशमुख नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा लेखक आहे आणि त्या लेखकाची 12 मास या शीर्षकाची कादंबरी आहे. तर शेतकरी आत्महत्येचं जे वास्तव आहे त्या वास्तवाला असणारे जे संदर्भ आहे ते कोणत्या प्रकारचे आहे ते अत्यंत कलात्मक पद्धतीनं 12 मास या कादंबरीतून व्यक्त झालेले आपल्याला दिसतात. आता हे जे वास्तव आहे हे वास्तव भारतातलं वास्तव किंवा इतर देशातलं वास्तव याच्यामध्ये काही समानता असते का, तर काही एक समानता असू शकते, परंतु त्या त्या प्रदेशाचं, त्या त्या संस्कृतीचं, त्या त्या पोटसमूहांचं वास्तव जे आहे ते वास्तव वेगवेगळं असतं आणि त्या वास्तवाला त्या त्या समूहातून आलेला लेखक कवी जो आहे तो शब्द देत असतो. म्हणजे बघा, पुन्हा मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये ज्या चिऊ काऊ ज्या गोष्टीचा निर्देश केलेला होता त्या गोष्टीकडे मी घेऊन जाईल. दत्ता भगत हे मराठीतले मोठे नाटककार आहेत आणि त्यांनी एक बिसापाच्या गोष्टी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक बिसाप नावाचं आणि व्यासमुनी नावाचं एक काल्पनिक पात्र जे आहे ते पात्र निर्माण केलेलं आहे आणि त्या पात्राच्या माध्यमातून जो इसाप आहे त्या इसापाच्या ज्या गोष्टी आहे किंवा ती इसाप नीतीमधल्या ज्या काही गोष्टी आहे त्या गोष्टीला उलटं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यातली ती चिऊ काऊची गोष्ट दत्ता भगत यांनी अशी सांगितलेली आहे की एक कावळा होता, एक चिमणी होती, चिमणीचं घर शेणाचं, कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. एक दिवस धो धो पाऊस पडतो आणि कावळा चिमणीकडे जातो आणि रात्र झालेली आहे आणि कावळा चिमणीला म्हणतो की चिवते चिवते मला घरात घे. तर ती घरात घेत नाही, ती म्हणते थांब माझ्या बाळाला झोपू दे, अशी काहीतरी कारणं सांगून त्याला टाळत असते आणि त्याला घरात घेत नाही. तर या गोष्टीवर तो जो बिसाप आहे तो बिसाप त्या व्यासमुनीला म्हणतो की गोष्ट फार रंजक आहे, पण यात कसलं शानपण आलंय की आपल्या झाडावर राहणाऱ्या व्यक्तीला ती चिमणी जी आहे ती चिमणी घरात घेत नाही, हा कसला आला शेजार धर्म. तर त्यावर ते व्यासमुनी म्हणतात की तुला आमचा देश माहीत नाही, तुला आमचा देश माहीत नाही. बिसाप म्हणतो जरा स्पष्ट करून सांगा की अरे त्या कावळ्याला घरात घ्यायला ती चिमणी थोडीच त्याच्या जातीची होती, आमच्या देशामध्ये जाती व्यवस्था आहे.
आणि ते एकाच परिसरात किंवा एकाच झाडावर शेजारी शेजारी जरी राहत असले तरी त्यांच्या ज्या जाती आहे त्या वेगवेगळ्या आहे आणि म्हणून ती चिमणी जी आहे ती चिमणी काहीतरी कारणं सांगून त्याला घरात घेत नाही. तर आता या गोष्टीमधून की भारत हा जो देश आहे याच्यामध्ये एक जात वास्तव नावाचं एक वेगळं वास्तव या देशामध्ये आहे. तुम्ही दुसऱ्या देशामध्ये गेलात तिथं तुम्हाला जाती व्यवस्था दिसणार नाही, परंतु जाती व्यवस्था नावाची एक संस्कृती आणि जाती व्यवस्था नावाची एक व्यवस्था तुम्हाला भारतातच दिसेल. आणि तिनं निर्माण केलेले प्रश्न, तिनं निर्माण केलेलं जे वास्तव आहे ते वास्तव वेगळं आहे. ते वास्तव मग त्या प्रदेशातून किंवा त्या जाती व्यवस्थेतून त्या समूहातून आलेला जो लेखक आहे तो लेखक मांडण्याचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीनं त्या प्रदेशाचं एक वास्तव किंवा त्या देशाचं एक वास्तव असतं आणि त्या वास्तवामध्ये हा जो लेखक कवी आहे, कलावंत जो आहे तो जगत असतो आणि त्यातून एक आपल्या भोवतीची जी सृष्टी आहे तिचा एक आविष्कार करत असतो. आता साहित्याची भूमिका कशी असली पाहिजे? साहित्याची भूमिका कशी असली पाहिजे? तर साहित्याची भूमिका ही माणसाला महत्त्व देणारी असली पाहिजे, माणसाच्या प्रश्नाला महत्त्व दिलेली असली पाहिजे आणि माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद जो आहे तो भेद साहित्यानं करायला नको, अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती भूमिका साहित्यानं घेतली पाहिजे. साहित्य हे परिवर्तनाचं, साहित्य हे प्रबोधनाचं माध्यम आहे, साधन आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा प्रबोधन कशाचं आहे? तर ते प्रबोधन मानवतेचं किंवा मानवी जे मूल्य आहे त्या मूल्याचं प्रबोधन साहित्यानं करायला पाहिजे. अशा प्रकारची एक धारणा, अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती साहित्यामध्ये घेतली जाते. आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले हे 19व्या शतकातील अत्यंत महत्त्वाचे क्रांतिकारक आणि बंडखोर विचारवंत आहे. म्हणजे अगदी या काळातल्या सगळ्या प्रकारच्या ज्या चुकीच्या कल्पना आहे, चुकीच्या धारणा आहे, ज्या विषमता आहे, ज्या शोषण व्यवस्था आहे किंवा जी भारतीय संस्कृती आहे त्या भारतीय संस्कृतीची एक चिकित्सा करण्याचा प्रयत्न, सांस्कृतिक चिकित्सा करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या लेखनातून केलेला आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी 1878 साली एक पुण्याला ग्रंथकारांचे संमेलन जे आहे ते संमेलन भरवलेलं होतं, पहिलं संमेलन. आणि हे संमेलन काही फारसं यशस्वी झालेलं नव्हतं. त्यांनी पुन्हा दुसरं संमेलन घेतलं आणि या दुसऱ्या ग्रंथकार संमेलनाला महात्मा ज्योतिराव फुलेंनी यावं अशा आशयाचं एक पत्र 13 मे 1885 साली त्यांना लिहिलं. या पत्राला महात्मा ज्योतिराव फुले यांनी उत्तर दिलं. ते पत्र ज्ञानोदय नावाचं जे नियतकालिक आहे त्या नियतकालिकाच्या 11 जून 1885च्या अंकामध्ये छापलेलं आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला लिहिलेलं हे जे पत्र आहे या पत्रामध्ये ते असं म्हणतात की तुमची जी सभा संमेलनं आहे त्या सभा संमेलनाचा आणि आमच्या जगण्याचा, तुमच्या त्या संमेलनामध्ये घडून येणाऱ्या चर्चेचा आणि शूद्र अतिशूद्र यांच्या जगण्याचा काही एक संबंध नाही आणि म्हणून मी तिथे येत नाही. तुम्हाला जर सगळ्या समाजामध्ये जर एकी घडून आणायची असेल, समता जर प्रस्थापित करायची असेल तर तशा प्रकारचे तुम्ही तशा प्रकारचं लेखन करा आणि तशा प्रकारे लेखन करून समाजामध्ये अक्षय बंधू प्रीती कशा प्रकारे नांदेल याचा एक विचार जो आहे तो तुम्ही करा. तुमच्या संमेलनाला येऊन जो एक विषमतेच्या गर्तेत अडकलेला, शोषण व्यवस्थेमध्ये अडकलेला जो समाज आहे त्याचा काही एक उपयोग होणार नाही. म्हणून आता आम्हालाच आमचा विचार जो आहे तो केला पाहिजे, अशा प्रकारची एक भूमिका त्या पत्रातून मांडलेली आहे. मला वाटतं साहित्य लेखनाची
इतकी चांगली किंवा निखळ अशी जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला दुसरीकडे कुठं वाचायला सापडणार नाही. म्हणून समाजातले जे सर्व प्रकारचे स्तर आहेत, गट आहेत, त्या सगळ्या गटांना समानतेच्या पातळीवर सामावून घेऊ शकेल अशा प्रकारचा एक संस्कार जो आहे तो संस्कार साहित्याने केला पाहिजे. आणि त्यासाठीचं जे परिवर्तन आहे ते परिवर्तन साहित्यातून झालं पाहिजे, त्यासाठीचं प्रबोधन जे आहे ते साहित्यात ते झालं पाहिजे. अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती भूमिका साहित्यातून व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं. आता बघा, साहित्य हे जे आहे, साहित्य हा जीवनाचा आरसा असतो अशा प्रकारचं एक ढोबळ विधान जे आहे ते आपल्याकडे प्रसिद्ध आहे. साहित्य हे जीवनाचं प्रतिबिंब असतं अशा प्रकारचं सुद्धा एक विधान आपल्याकडे आहे. तर मुळामध्ये साहित्य हे वास्तव आणि कल्पित असतं, लक्षात घ्या. वास्तवाची एक प्रचिती देण्याचा प्रयत्न, वास्तवाचा एक प्रत्यय देण्याचा प्रयत्न जो आहे तो साहित्यातून केलेला असतो. मग साहित्य जेव्हा जीवनाचं प्रतिबिंब आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा जीवनामध्ये असणारं जे जे काय वास्तव आहे ते वास्तव लेखकानं थेटपणे मांडलं पाहिजे, लेखकानं निर्भीडपणे मांडलं पाहिजे. अशाही प्रकारची एक भूमिका साहित्याची असली पाहिजे. लेखकाचं स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक मुद्दा जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की साहित्य हा समाज व्यवस्थेचा घटक आहे, परंतु त्या समाजामध्ये चालणाऱ्या ज्या कुरूप गोष्टी आहेत, समाजाच्या हिताला बाधा करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला साहित्याच्या केंद्रस्थानी आणून एक प्रस्थापित व्यवस्थेवर हल्लाबोल करण्याचा एक प्रयत्न जो आहे तो लेखकानं केला पाहिजे किंवा जे वास्तव आहे ते त्यानं मांडलं पाहिजे. आणि त्यातूनच एक लेखकाचं स्वातंत्र्य जे आहे त्याचा एक मुद्दा जो आहे तो साहित्यामध्ये नेहमीच चर्चेला जातो. आता हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची जी संकल्पना आहे, या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने जगभर चर्चा झालेली आहे. जाणून घेण्याचे, उच्चार करण्याचे आणि सदसद विवेकानुसार माझे म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य मला द्या, असं कवी जॉन मिल्टन यानं म्हटलेलं आहे. तर आता एक गोष्ट आपण लक्षात घेतलेली पाहिजे की लेखकाचं जे स्वातंत्र्य आहे किंवा त्याचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची आपण काय चर्चा करतोय, तर त्याची चर्चा करण्याचं कारण असं आहे की ज्या त्या देशामध्ये जी एक सत्ता असते किंवा राज्यव्यवस्था असते त्या राज्यव्यवस्थेचा किंवा एकूणच तिथली जी एक सामाजिक व्यवस्था आहे त्या सामाजिक व्यवस्थेचा काही एक दाब जो आहे तो लेखक कवींवर असतो. तर जे हुकुमशाही देश आहेत त्या हुकुमशाही देशामध्ये लेखन स्वातंत्र्य नाही. म्हणजे आत्ताच अलीकडच्या काळामध्ये तालिबान नावाच्या संघटनेनं अफगाणिस्तान हा जो देश आहे तो ताब्यात घेतला आणि मुळात ही तालिबानी जी संघटना आहे ही मूलतत्ववादी आणि हुकुमशाही अशा प्रकारच्या प्रवृत्तीची आहे आणि त्यामुळे तिथं लेखकाला स्वातंत्र्य असण्याचा प्रश्न येत नाही. परंतु जे काही लोकशाही देश आहे, भारतीय राज्यघटनेनं आपल्याला लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु ते स्वातंत्र्यसुद्धा मर्यादित अशा स्वरूपाचंच आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कलावंताच्या आविष्कारावर नेहमी समाजातील वेगवेगळ्या संस्थांचा दबाव जो आहे तो असतो. म्हणजे शासन व्यवस्थेचा एक दाब असतो, समाजव्यवस्था जी आहे तिचा दाब असतो, अर्थव्यवस्थेचा दाब असतो, धर्मसत्ता जी आहे त्या धर्मसत्तेचा दाब असतो. तर ह्या ज्या सत्ता आहेत या सत्ता सतत कलावंताच्या आविष्काराला दाबण्याचा एक प्रयत्न जो आहे किंवा त्याच्या अंकित ठेवण्याचा एक प्रयत्न जो आहे त्या करत असतात. हा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे. परंतु या सगळे जे दबाव आहेत, ही सगळी जी बंधनं आहे त्या बंधनाला झुगारून देत लेखक कवींनी आपलं म्हणणं जे आहे ते म्हणणं साहित्याच्या वेगवेगळ्या आकृतीबंधातून मांडत राहिलं पाहिजे.
सूचकता हा जो साहित्याचा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते त्यासाठीच आहे की सरळ सरळ काही न सांगता की कलात्मक पद्धतीनं काही एक वास्तव सांगण्याचा प्रयत्न, सुचवण्याचा प्रयत्न जो आहे तो साहित्यानं करायचा असतो. आणि म्हणून ही जी बंधनं आहे त्या बंधनाला त्यानं झुगारून द्यायला हवं. म्हणजे शासन व्यवस्था जी आहे ती आपल्या सत्तेला काही एक बाधा होईल किंवा द्वेषमूलक अशा प्रकारचं जे लेखन आहे ते आपल्या सत्तेच्या काळात लिहिलं जाऊ नये अशा प्रकारच्या विचारात असते आणि त्यातून लेखकावर दाब तयार होत असतो. सत्ताधाऱ्याच्या विरोधी जे विचार असतात, सत्ताधारी जो आहे की तो ज्या विचाराचा आहे तर त्याचे जे विरोधी विचार आहे त्या विरोधी विचाराला सुद्धा दाबण्याचा एक प्रयत्न जो आहे तो प्रयत्न सतत सत्ता करत असते. समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता असतात आणि त्या अस्मितेमुळे एखाद्या समूहाच्या भावना दुखावल्या जातात. तर असं एक भावनादुखीचं एक फार मोठं राजकारण आपल्या देशामध्ये आहे आणि आपल्या ज्या अस्मिता आहे त्या अस्मितांची चिकित्सा करायची नाही आणि त्या संबंधी जर कोणी काही बोललं, लिहिलं, विरोधी मतं प्रकट केली तर ती समजून घ्यायची नाही. अशा प्रकारचे हे दाब जे आहे समाज व्यवस्थेच्या अस्मितेच्या अनुषंगाने असणारे जे दाब जे आहे ते असतात. वसंत दत्तात्रय गुर्जर नावाचा एक मराठीतला अत्यंत मोठा कवी आहे. त्याची एक पोस्टर कविता आहे, गांधी मला भेटला. 1983ला ही कविता प्रसिद्ध झाली. ही एक विडंबन कविता आहे. ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या द्वैमासिकामध्ये जुलै ऑगस्ट 1994ला ही कविता जी आहे ही प्रसिद्ध झाली. तर ही जी कविता आहे ही गांधी किंवा महात्मा गांधीजींच्या संदर्भात नाही आहे, तर महात्मा गांधीनंतर देशामध्ये जे अवमूल्यन झालेलं आहे, समाजामध्ये जी एक मूल्यहीनता आलेली आहे त्यावर भाष्य करणारी ही कविता आहे. परंतु या कवितेच्या विरोधामध्ये पतित पावन संघटनेनं एक कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि शासनानेही त्यावर बंदी आणली. पुढे सुप्रीम कोर्टानेही त्या कवितेवर बंदी कायम ठेवली. तर अशा प्रकारे एक समाजातले जी काही अस्मिता केंद्र आहे त्या अस्मिता केंद्रांच्या संबंधी जर कोणी काही लिहिलं, विरोधी मतं प्रकट केली तर त्याला विरोध केला जातो आणि लेखकाच्या स्वातंत्र्याला बाधा येते. अशी या अनुषंगाने अनेक उदाहरणं मला सांगता येईल. जी अर्थसत्ता आहे त्या अर्थसत्तेची एक बंधनं जी आहे ती कोणत्याही कलावंताच्या आविष्कारावर असतात. व्यापारी वृत्तीच्या दाबातून हे परिणाम जे आहेत ते परिणाम साहित्यावर होत असतात. आजच्या काळामध्ये समाजाच्या केंद्रस्थानी साहित्य ही कला नाही आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आजच्या समाजाच्या केंद्रस्थानी दृकश्राव्य माध्यम आहे आणि म्हणून तुम्ही जर दृकश्राव्य माध्यमं जर घेतली तर त्या दृकश्राव्य माध्यमांवर जी व्यापारी वृत्ती आहे किंवा जी अर्थसत्ता आहे त्या अर्थसत्तेची काही एक बंधनं आपल्याला दिसतात आणि त्या व्यापारी वृत्तीच्या दाबातूनच आजची जी दृकश्राव्य माध्यमं आहे ही माध्यमं काम करताना आपल्याला दिसतात. तर म्हणून ही एक जी अर्थसत्ता आहे तिचा सुद्धा एक लेखकावर दाब असतो. धर्मसत्ता जी आहे की धर्मसत्ता लेखकावर नियंत्रण ठेवण्याचा एक प्रयत्न करत असते. एकच उदाहरण यासंबंधी मी आपल्याला सांगेल. एक पेरुमल मुरुगन नावाचा तमिळ लेखक आहे आणि त्याची 2015 साली अधोरू भागन नावाची एक कादंबरी प्रकाशित झाली. तर या कादंबरीमध्ये धर्माच्या अनुषंगाने काही एक चिकित्सा करण्याचा प्रयत्न पेरुमल मुरुगननं केलेला होता, परंतु धर्म भावना दुखावल्या म्हणून या कादंबरीला विरोध झाला आणि विरोध झाल्यानंतर या ज्या पेरुमल मुरुगन आहे
यांना असं सांगितलं की माझ्यातल्या लेखक जो आहे माझ्यातला त्याचा मृत्यू झालेला आहे, यापुढे फक्त मी शिक्षक म्हणून जिवंत राहणार किंवा व्यक्ती म्हणून अध्यापक म्हणून मी जिवंत राहणार. तर अशा पद्धतीनं धर्मव्यवस्था जी आहे ती धर्मव्यवस्था आपल्याला आपल्या देशामध्ये चिकित्सा करू देत नाही. चिकित्सा करायला गेलं तर मग विरोध जो आहे तो विरोध होताना आपल्याला दिसतो. तर याचे परिणाम काय होतात की अशा पद्धतीनं जर लेखकाला लेखकाच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ दिला नाही, लेखकाला लेखकाच्या आविष्कारावर जर बंधनं आणली गेली तर काय होतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यामुळे सत्यापासून समाज दूर जातो. जे समाजामध्ये लेखक हे सत्य सांगण्याचं काम करत असतो, लेखक हा सतत सत्याच्या शोधात असतो आणि त्यानं जर ते सत्य सांगितलं नाही तर समाज हा सत्यापासून दूर जातो आणि एका काय म्हणू आपण त्याला आभासी अशा प्रकारच्या जगामध्ये समाज वावरायला लागतो किंवा संभ्रमवादी अशा प्रकारच्या एका जगामध्ये तो वावरायला लागतो. तर अशा पद्धतीनं एक चिकित्सा जी आहे ती चिकित्सा लेखनाच्या माध्यमातून किंवा जे सत्य आहे, जी वस्तुस्थिती आहे, जे वास्तव आहे ते वास्तव जर लेखकानं सांगितलं नाही किंवा लेखकावर बंधनं आणली गेली तर तो वैश्विक अशा प्रकारचं सत्य, वैश्विक अशा प्रकारची मूल्य आपल्या लेखनामधून मांडू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. म्हणून आपल्या देशामध्ये लेखकाच्या आविष्कार स्वातंत्र्यावर काही एक अघोषित अशा प्रकारचे दाब आहेत. तर त्याची काही उदाहरणं आपण बघितली, म्हणजे त्याची इतिहासामध्ये अनेक उदाहरणं सांगता येतील. म्हणजे अगदी तुकोबाच्या काळापासून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तुकोबांच्या किंवा त्यांच्या ज्या अभंगाच्या वह्या होत्या त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवल्या गेल्या होत्या. त्याचं कारणच हे होतं की पुन्हा की तुकोबा हा एका विशिष्ट समूहातून आलेले लेख कवी होते आणि ज्ञानाची एक मक्तेदारी किंवा ज्ञान जे आहे ते ज्ञान देण्याची किंवा सांगण्याची किंवा समजून घेण्याचा जो एक संकेत आहे तो संकेत एका विशिष्ट वर्गाकडेच होता आणि म्हणून तुकोबानं कोणत्याही प्रकारचं लेखन करायचं नाही आणि यातून त्या सगळ्या अभंगाच्या वह्या ज्या आहेत त्या इंद्रायणीच्या याच्यामध्ये बुडवल्या गेल्या होत्या. तर अशा अनेक उदाहरणं जी आहे की आविष्कार स्वातंत्र्याच्या अनुषंगाने. तर अशा पद्धतीनं साहित्य आणि समाज यांचा विचार करत असताना वेगवेगळे साहित्य आणि समाजाशी निगडीत असणारे जे वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूंना समजून घेत आपण साहित्य ही संकल्पना जी आहे ती साहित्य ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. साहित्य आणि भाषा हा सुद्धा एक वेगळा मुद्दा आहे की जी भाषा साहित्याचं माध्यम असते तीच भाषा समाजाची सुद्धा असते. म्हणजे समाज जी भाषा बोलतो त्याच भाषेला माध्यम म्हणून लेखक स्वीकारतो आणि तिच्याच आधारे साहित्याचा आविष्कार करत असतो. तर ही साहित्याची भाषा जी आहे ती साहित्याची भाषा हा एक वेगळा स्वतंत्र असा विषय आहे. तर दोन भागामध्ये आपण साहित्य समजून घेताना या विषयाच्या अनुषंगाने काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. साहित्य ही संकल्पना मी सुरुवातीला जसं म्हटलेलं होतं की ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. अनेक संदर्भातून ही आपल्याला समजून घेता येऊ शकते. दोन भागामध्ये या संकल्पनेच्या अनुषंगाने काही ठळक बाबी ज्या आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मला खात्री आहे की हे जे काही मुद्द्यांना मी स्पर्श करत हा विषय आपल्यासमोर ठेवलेला आहे. या विषयाच्या अनुषंगाने आपण
अधिक वाचन करून हा विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. या विषयाला तोंड फोडण्याचा एक प्रयत्न फक्त मी केलेला आहे. तो वाचनाच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचा आहे. आपल्या या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमामध्ये डॉक्टर विश्वाधार देशमुख सरांनी मला सहभागी करून घेतलं, याचा मला अत्यंत आनंद आहे. मी आपल्या सगळ्या संयोजनामध्ये सहभागी असणाऱ्यांचे, डॉक्टर विश्वाधार देशमुख आणि माझी ही जी मांडणी आहे, ही मांडणी ऐकण्यासाठी उपस्थित असणारे जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो. या मांडणीमध्ये जर आपणाला काही उणिवा दोष आढळले तर त्या उणिवा दोष सगळे माझे आहेत आणि आपण आपल्या अभ्यासातनं वाचनातनं त्या उणिवा दुरुस्त करून पुढे जावं अशी एक मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.